कामोठे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे. शहरासाठी 50 MLD पाण्याची आवश्यकता असताना सध्या केवळ 30 ते 35 MLD अपुरे पाणी मिळत आहे. काही दिवसांपासून तर तो पाणी पुरवठा होत होता, तो देखील बंद झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टी तसेच कामोठेमधील नागरिकांनी सिडको पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. बुधवारी या सर्व गोष्टींचा कडेलोट झाला. नमस्कार माझ्या देश बांधवांनो, हा व्हिडिओ पाहिलाच असाल तुम्ही आता. सांगायची गोष्ट ही, देशामध्ये सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची, महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची, पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची. कामोट्यामध्ये काही पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे आणि तो फार अगोदरपासून आहे. फक्त कामोटे नाही तर पनवेल महानगरपालिकेमधील सर्वच क्षेत्रांमध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे. रेग्युलर पाणी नसतं. त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांनी सिडकोवरती मोर्चा नेला होता. मित्रांनो, काय बोलायचं मित्रांनो, सत्ता यांचीच. तर मित्रांनो, सांगण्याची ही गोष्ट आहे, तुम्हाला जागृत करायचं आहे. जनतेच्या डोळ्यांमध्ये कोणत्या पद्धतीने हे धूळफेक करतात मित्रांनो. जे लोक आज सत्तेवरती बसलेत त्यांनी हे प्रश्न सोडवायला पाहिजेत, ना की तेच लोक त्यांच्याच हाताखाली ज्या सत्ता आहेत, सिडको प्रशासन त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे, पनवेल महानगरपालिका त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. जर त्यांचेच कार्यकर्ते आणि त्यांचंच शासन जर का त्या अधिकार क्षेत्रावरती जाऊन मोर्चे काढत आहे आणि जनतेला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो आहे, कारण पनवेल महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत मित्रांनो. जनतेने जागृत होण्याची गरज आहे मित्रांनो. हे जे दुहेरी बाजूने खेळतात ना मित्रांनो जनतेसोबत, तर तुम्ही आत्ताच जागे व्हा. ज्यांच्या हातात सत्ता असून आज हे लोक थोडेसे लाचार वाटत आहेत मला, आणि आपल्याच प्रशासकीय यंत्रणांवरती मोर्चा नेत आहेत, जे की त्यांचीच गोष्ट आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी हे जनतेने विचारले पाहिजेत. विरोधी पक्ष पाहिजेत. विरोधी पक्षांना डावलून विरोधी पक्ष काय करतायत मला कळतच नाही आहे मित्रांनो, की यांना संपवण्याचा डाव वगैरे आहे. मित्रांनो, त्यास माझी विनंती तुम्हाला हीच आहे मित्रांनो, की कोणताही राजकीय पक्ष बघू नका, कोणत्याही राजकीय घराण्यातल्या व्यक्तींना वोट करू नका. तुमच्या प्रभागामध्ये जोही चांगला व्यक्ती असेल, त्याची खरंच कार्यक्षमता असेल, तो हुशार असेल, तो एज्युकेटेड असेल, समाजाप्रती त्याची काहीतरी भावना असेल, काहीतरी नवीन घडवण्याची त्याच्यामध्ये जिद्द आणि उमेद असेल मित्रांनो, तर अशा लोकांना तुम्ही निवडून द्या. ते किती अमीर आहेत, त्यांच्याकडे कोणती संपत्ती आहे, त्यांच्याकडे कार आहे, गाडी आहे, बंगला आहे, काही बघू नका मित्रांनो. गरीब घरचे असतील, कार्यकर्ता हा त्याच्यामध्ये जर का काही क्रांती घडवण्याची क्षमता असेल, अशा तरुणांना, अशा होतकरू उमेदवारांना निवडून द्या मित्रांनो. हीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.